हो दिलं दिलं टाक विशाल बोला विशाल कुणाकडे आहेत कुणाकडे नाही आपण पुढं होतो आपण पुढं जाऊन थांबलो बघतो मी अपघाताच्या विश्वास अशक्य नाही 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 उभा होता कार्यकर्ता त्याला बसने बहुतेक धडक दिलेली आहे असं काही स्पीडमध्ये नाही काय झालं नेमकं काय झालं किरण रोडवरती उभा होता सगळ्या गाड्या उभा होत्या आणि एसटीवाला आला आणि त्यांनी पाठीमागून जोराचा डॅश मारला त्याच्यामुळं त्याचा कमराला फक्त लागलं पण आता डॉक्टरांनी सांगितले का डॉक्टर समोरच आहे त्यांना फ्रॅक्चर काही नाही आहे काहीच नाही पण ते आता शेवटी काय माझे काम करणारे लेकर आहेत मला जीव आहे म्हणून मी ताबडतोब गाडी बोलली त्याला माझ्या गाडीत टाकलं आम्ही कडेगावकडे घेऊन चाललो होतो पोलीस बांधवाला विचारून इकडचे हॉस्पिटल माहीत नाहीत आम्हाला तर ते याची जर तब्येत मला गाडीतच व्यवस्थित वाटली किंवा म्हणलं की मार पाठीमागून लागला अरे म्हणलं मग चांगल्या हॉस्पिटलला जवळ कुठे तर मला वाटतं कांबळे साहेब ते बोलले की आपण विट्याला घेऊन जाऊ चांगल्या हॉस्पिटल पळेल्या गाड्या मागायला इकडं आणि आता सरकारी हॉस्पिटलला आणलं आम्हाला माहीत नाही व्हिडिओचं आता त्यामुळे आता आमची माणसं येतीलच आता स्थानिकचे ते घेऊन जातील चांगल्या हॉस्पिटलमध्ये एकदम क्लिअर आहे का तुमच्या समोरच किरण भगतला जे झालं तुम्ही काही काळजी करायची गरज नाही काय नाही एकदम व्यवस्थित मूळ गाव कोणतं किरणचं तिप्पटवाडी रोज सोबत आहे उभा होते ताप्याच्या बाहेर गाड्या सगळ्या उभ्या होत्या ओके रोडवरती बाजूला उभा होता एसटीवर आलं त्याच्या लक्षात आलं नाही आलं नाही त्याच्या लक्षात बघितलं नाही काय असू शकतं त्याच्यावर काही शंका असायचं बी कारण नाही आणि याच्यावर तर अजिबातच नाही त्याने डॅश मारल्यामुळे ती रोडवर जोरात पडला ते कोणी काळजी करू नये म्हणजे महाराष्ट्रातल्या बांधवांनी पण कुटुंबियांनी पण त्यामुळे आम्ही आहेत काही काळजी करायची गरज नाही एकदम व्यवस्थित क्लिअर तिथं म्हणजे इकडं कार्यकर्त्याला लागलं माझ्या जीवा भावाचे माझे किरण तिथं पडला मी बसतो का सत्कार घेत तिथं मी त्या गाड्या बिड्या सगळ्या बाजूला लागल्या ते जीसीबी पिशिबे आणि पहिलं हॉस्पिटलला ते समजलं त्यापेक्षा मोठं काय त्याला पण क्लिअर आहे काही टेन्शन नाही थँक्यू दादा मी काय किरण भाईला विचारलं नाही कारण माझ्याच गाडीत टाकल्यामुळं की बाबा किरण भगतला लागलं आहे मला फक्त कळता क्षणी मी माझ्या गाड्या ताबडतोब माघारी वळल्या मी स्पीडनं गेलो त्याला माझ्या गाडीत टाकलं हॉस्पिटलला घेऊन डायरेक्ट ॲडमिट केलं मी त्याला विचारलं नाही पण मग पोरांनी सांगितलं की ते रोडला उभा होता आणि एसटीवाल्यांनी मागून धडक दिली त्यामुळे त्याला पाठीला मार लागला कमराला पण आता पोरं पुन्हा असं म्हणालेत की आपल्या माझ्या काही गाड्या पुढं होत्या काही मागं होत्या ती गाडीवर बसलेला होता तो आणि पाठीमागून एसटीनं गाडीला धडक दिली त्यांच्या त्यामुळं मग ते उडून खाली पडला असं पोरं म्हणतात आता ते पोरं सांगतेनच मीडियावाल्याला जाणून गेलं आता त्याला मला ॲडमिट करणं आधी गरजेचं होतं बाकीच्या कुटाने नंतर बघेल मी बाकीच्या कुटाने काय एवढे विशेष नसतात लेकराला लागलं ना त्याला पटदिशी गाडीत न्यायचं आणि उपचाराला न्यायचं पोलिसांना सांगितलं बाबा हॉस्पिटल कुठं आहे कडेगावकडे घेऊन चाललो होतो आम्ही पण गाडीत त्याला घेतल्याच्या नंतर मी बोललो तर ते मला कमराला लागलं आहे आणि ते दुखत आहे जास्त म्हणलं बोलतो आहे सगळा व्यवस्थित आहे मग आपण गाडी पोलिसांना विचारलं हॉस्पिटल कडेगावला न्यायचं की विट्याला ते म्हणलं विट्याला चांगले हॉस्पिटल आणि विट्याजवळ पुन्हा गाड्या रस्त्यावरून पलटिल्या आम्ही आणि स्पीडनं त्याला ॲडमिट केलं त्याचे एक्सरे केलेत ते केलेत कुठेही फ्रॅक्चर नाही काय नाही कुणीही काळजी बांधवांनी करायची गरज नाही एकदम किरण भाई व्यवस्थित आता चांगल्या हॉस्पिटलला ॲडमिट केलं आहे काय नाव ओमश्री हॉस्पिटल म्हणून आता तिथं ॲडमिट केलं आहे कारण आम्ही आधी सरकारीला नेलं होतं आम्हाला हॉस्पिटल काय माहीत नाही ना आम्हाला काय माहिती इथलं म्हणून आम्ही सरळ पोलिसांना नाव सांगितलं सरकारी हॉस्पिटल ती हॉस्पिटलला घेऊन गेले एकदम क्लिअर आहे बाहेर उद्यापर्यंत क्लिअर होऊन जाणार तो दौऱ्यात येईन एखाद्या वेळेस बावनकुळेवर आरोप करताना